नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित. श्री बाबाजी महाराज पंडित भाग 84. ज्याचे मन विषय भोगण्याची इच्छाच करत नाही, ती मनाची अवस्था म्हणजे ही प्रसिद्ध अलोलुप्त दशा होय. आता मार्दव म्हणजे काय ते पण ऐकून घे. माशांना जसे मधाचे पोळ, जळचरांना पाणी आणि पक्ष्यांना आकाश केव्हाही मोकळे असते, मुलाला आईचे प्रेम केव्हाही उपलब्ध असते, वसंतातील वायुस्पर्श शरीराला नेहमीच मृदू आणि सुखावह असतो, प्रियकराला भेटताना प्रमदेच्या म्हणजे नवयौवनाच्या नयनात कोमलता असते, कासवी तर आपल्या दृष्टीतच प्रीतीचा आणि वात्सल्याचा पाना आणून आपल्या पिलाला पोचते. तशा प्रकारची सर्व भूतमात्राशी कोमल व तापहारी वर्तणूक ठेवणे म्हणजे मार्दव होय. स्पर्शाला शीतल, चवीला मधुर, नाकाला सुगंधदायी आणि दिसायला धवल असा कापूर वाटेल तितका सेवन केल्यावर जर प्रकृतीला अपायकारी नसता, तर तो या मार्दवासाठी खरोखर उपमेला योग्य झाला असता. हे गगन स्वभावतः चारी महाभूतांच्या स्वतःच्या पोटी धारण करत असले तरी ते स्वतः सूक्ष्म परमाणूमध्येही सामावलेले आहे. तसा गगनासारखा सर्वत्र समान भावाचा स्वभाव अंगी बाळगणे म्हणजे मार्दव होय. याप्रमाणे जगाचा जीव प्राण होऊन जे जीवन कंठणे असते त्याला मार्दव म्हणावे. आता तुला लाज हे काय असते ते पण सांगतो. मुळात आपण सच्चिदानंद स्वरूप असताना जड विनाशी देहाशी ऐक्य करून राहणे यापेक्षा दुसरे लाजिरवाणे काही नाही. निर्लज्ज पुरुषाला देहतादात्म्य गोड वाटते, पण निर्मळ अंतःकरणाच्या पुरुषाला ही दुर्दशा वाटून शरीराधिकाचा कंटाळा येतो. जसे एखाद्या राजाला पराजयाचे दारुण दुःख होते, मानी मनुष्य निकृष्ट दशेत निस्तेज होतो, शुचिर्भूत संन्यासी न कळता जर एखाद्या दुष्ट माणसाच्या घरी आला आणि हे घर दुष्ट माणसाचे आहे कळताच त्याला पराकोटीची लाज वाटते. क्षत्रियाला युद्धात पाठ दाखविणे अत्यंत लाजिरवाणे असते. महाप्रतिव्रता स्त्री गंगा भागीरथी हे संबोधन सहन करू शकत नाही. रूपवानाला कोड फुटलेले आवडत नाही. त्याप्रमाणे श्रेष्ठ ज्ञानी माणसाला 3.5 हात प्रेतरूपी देहाला मी म्हणणे आवडत नाही. आपण गर्भरूपी मुशीत मेद, रक्त, मूत्र यांच्या योगाने ओतलो असताना अशा देहाविषयी देहात्मबुद्धी ठेवणे त्याला अत्यंत लाजिरवाणे वाटते. आता अचापल्य कसे असते ते पण ऐक. ज्या दोऱ्यांनी बाहुल्या नाचविल्या जातात त्या दोऱ्या कापल्या गेल्या की नाचणे बाहुल्यांचे बंद होते. तसे प्राणायामाने प्राणाचा संबंध काढून घेतला की कर्मेंद्रियाचे व्यापार बंद होतात. सूर्य अस्ताला गेला की सूर्यकिरणांचा पसारा आवरला जातो. तसे मन अमन झाले की बुद्धी इंद्रियांचे सामर्थ्य संपते. या दशेला अचापल्य असे म्हणतात. मावळलिया दिनकर
सरे किरणांचा प्रसर, तैसे मनोजय प्रकार बुद्धींद्रिया. आत्मप्राप्तीच्या तळमळीमुळे ज्ञान व योग या मार्गाने जाताना अंगाचे धैर्य कमी पडू देऊ नये. जशी जणू अग्नी प्रवेशास सज्ज झालेली स्त्री असावी, त्याप्रमाणे धैर्य असावे. आत्मप्राप्तीची स्वाभाविक जी ओढ असते त्याला तेज असे म्हणतात. आत्मप्राप्तीची स्वाभाविक जी ओढ असते तिला तेज असे म्हणतात. शरीरावर असलेल्या असंख्य रोमाचे शरीराला काहीच वाटत नाही. याचा त्याला गर्वही होत नाही आणि त्याची कधी अडचणी होत नाही आणि त्याला तो कधी कंटाळत नाही. याला क्षमा म्हणतात. उन्मत्त झालेल्या इंद्रियांचे वेग धैर्याने सहन करणे, प्रारब्धाने प्राप्त झालेले दुर्धर रोग न कुरकुर करता भोगणे, प्रिय अप्रिय लोकांचे योग वियोग तटस्थपणे पाहणे, याला धृती म्हणतात. आकाशामध्ये धुरांची प्रचंड रांग उठली तरी वाऱ्याची एक झुळक ती रांग पांगविते. तसे अर्जुना, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक कितीही उपद्रव प्राप्त झाले तरी ही धृती चित्त क्षुब्ध होऊ देत नाही व धैर्याला उंच उचलून अढळ करते. शुद्ध सोन्याचा कलश अमृतरूपी गंगोदकाने भरावा, तशी जीवनात शुद्धी असावी. अंतःकरणात विवेकाचा प्रकाश असला तर सर्व कर्मे निष्काम वृत्तीनेच केली जातात. असे कर्म करणारा जणू सुचित्वाची साकार मूर्तीच होय. शारीरिक, मानसिक, वाचिक सर्व प्रकारची अंतर्बाह्य शुद्धी हवी. परमात्म तत्व अत्यंत विशुद्ध आहे. त्याच्या अनुभवाकरता चित्त पण तितकेच विशुद्ध असे व्हावे. परमात्म तत्वाहून आपली वेगळेपणाची भावना हीच सर्वात मोठी अशुद्ध होय. परमात्म तत्वाहून आपण वेगळे आहोत अशी वेगळेपणाची भावना हीच सर्वात मोठी अशुद्धी होय. आता अद्रोह म्हणजे काय ते सांगतो. अद्रोह म्हणजे स्पर्शरहित वृत्ती. ईर्ष्या व स्पर्धेमुळे शक्ती क्षीण होते. गंगा नदी जगाचे पाप व ताप नष्ट करत आपल्या काठावरील झाडांना टवटवीत ठेवीत सतत वाहत असते. किंवा सूर्य जगातील अंधकार प्रदक्षिणा मारून दूर करताना शोभीचे मंदिरेच जणू असलेली कमळे त्यांना प्रफुल्लित करतो. तसे अद्रोह वृत्तीमुळे स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधता येतात. आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्याचे अहित करू असा संकल्पपणा नसणे म्हणजेच अर्थात अद्रोह होय. आता अमानित्व म्हणजे काय ते पण ऐक. मागे तुला मी याची सविस्तर लक्षणे सांगितलीच आहेत. प्रत्यक्ष शंकराच्या माथ्यावर राहण्याची पात्रता असलेली गंगा अत्यंत संकोच पाहून शंकराच्या जटात लुप्त असते. तसे कितीही योग्यता असली तरी मान सन्मानाची लाज वाटणे म्हणजे खरे अमानित्व होय. एवढेच याचे सार आहे. अशा प्रकारे या 26 गुणांच्या रूपाने ही ब्रह्मसंपदा म्हणजे दैवी संपत्ती आहे. ही संपत्ती म्हणजे मोक्षरूपी राज्याच्या सार्वभौम राजाचे जसे ही नामच होय. ही 26 गुणरूपी तीर्थ असलेली गंगा विरक्त पुरुषांना सगर पुत्राला जशी देवाने गंगा प्राप्त झाली तशी प्राप्त आहे. मुक्तिरूप बालिका वधूवेशाने या गुणांची माळ घेऊन विरक्त पुरुषाचा शोध घेत असते. किंवा 26 गुणांची आरती घेऊन गीता आपल्या आत्मस्वरूप पतीला ओवाळण्याकरता जणू सज्ज झाली आहे. हे 26 गुण म्हणजे गीतारूपी समुद्रात सापडलेल्या शिंपेतून बाहेर काढलेले
पाणीदार आणि तेजस्वी असे मोतीच होत. आता जी दुःखाने भरलेली आणि दोष काट्यांनी लदबदलेली वेलच आहे, अशा विषारी आसुरी संपत्तीच्या निरूपणाकडे लक्ष दे. अनुपयोगी त्याग करण्यायोग्य वस्तूविषयी सुद्धा ज्ञान असावे, म्हणून हे सगळे मी सांगत आहे. कारण ही आसुरी संपत्ती म्हणजे घोर दोषांचा मेळावाच होय. सर्व विषय एकत्र कालवल्यानंतर त्याचे नाव काळकूट विष असे होते. तसे ही सर्व दोषांची लगडीच होय. हे वीर अर्जुना, यामध्ये सर्वात वडीलपणाचा डांगोरा पिटणारा मुख्य आहे तो आहे दंभ. धर्माचा पसारा वाचेच्या चव्हाट्यावर मांडला असता तो धर्मच अधर्म होतो. यालाच दंभ म्हणतात. आपले जन्मस्थान आपल्या दृष्टीने तीर्थस्थान असले तरी आपल्या आईला लोकांना नग्न करून ते स्थान दाखवणे म्हणजे अधोगतीलाच कारण होय. गुरुने सांगितलेला मंत्र चौरस्त्यावर ओरडून प्रकट केला तरी तो मंत्र कल्याणकारक असला तरी अकल्याणकारकच होतो. महापुरात बुडत असताना वाचवणारी नाव लोकांना दिसावी म्हणून डोक्यावर घेतली तर मरण हे अटळच आहे. म्हणून दिखावटी आचरण टाळावे. आता दर्प याविषयी ऐक. मूर्खाच्या जिभेवर अक्षराचा शिंतोडा जरी पडला, म्हणजे थोडे जरी ज्ञान झाले, तरी तो ब्रह्मदेवाचेही ऐकत नाही. चाबूक खाणारा ऐदी घोडा इंद्राच्या ऐरावत हत्तीला आहे, त्यामुळे तुच्छ समजतो. साधा कुंपण्या इतक्या उंचीवर बसलेला सरडा आपण स्वर्गाच्याही वर आहो असे स्वतःला समजतो. तुच्छ गवताच्या काडीला लागलेला अग्नी आपण आकाशाला टेकलो आहे असे समजतो. किंवा डबक्यातील मासा मी समुद्रालाही जुमानत नाही असे स्वतःला समजतो. दरिद्री माणूस एका दिवसाच्या परान्नाने माजल्यासारखा वागतो. अभ्राची छाया प्राप्त झाली याच्या आनंदात राहते घर मोडणे किंवा मृगजळ पाहून कष्टाने साठवलेल्या पाण्याचा बांध फोडणे इतकी उन्मत्तता या दर्पामुळे येते. जे जे आपल्या जवळ आहे ते विपुल प्रमाणात आहे व नित्य आहे असे मानणे याला दर्प म्हणतात. आता अभिमानाविषयी पण ऐक. जगाचा वेदाच्या ठिकाणी विश्वास असतो. ईश्वराच्या ठिकाणी पूज्य विधी असते. सर्व जगात एक सूर्य तेजस्वी आहे असे ते जग समजते, पण या सर्वांची स्तुती ज्याला अजिबात खपत नाही ते ऐकून हा मात्र मत्सरयुक्त अभिमानी इतका फुगतो की तो म्हणतो, मी वेदालाही विष देईल, ईश्वरालाही खाऊन टाकेल, सूर्याला पायाखाली तुडवील. पतंगाला जसा दिवा आवडत नाही, काजव्याला सूर्याचे वाईट वाटते, टिटवी पक्षीण समुद्राशी वैर धरते, तसा हा अभिमानी दुसऱ्याचे मोठेपण कधीच सहन करू शकत नाही व आपल्या प्रत्यक्ष बापालाच आपल्या मोठेपणाच्या आड येणारी सवत समजतो. हा अभिमान म्हणजे रौरव नरकाला घेऊन जाणारा रुळलेला महामार्गच होय. हा अभिमान म्हणजे रौरव नरकाला घेऊन जाणारा रुळलेला महामार्गच होय. आता क्रोधाविषयी जाणून घे. दुसऱ्याचे सुख पाहताच याच्या मनात क्रोधाग्नीचे विष चढते. तापलेल्या तेलात थंड पाण्याचा थेंब पडतात जसा आगीचा भडका होतो तसे याचे होते. चंद्र उगवलेला पाहिला की कोल्ह्याच्या मनात जळफळाट होतो. विश्वाचे आयुष्य ज्याने उजळले असा सूर्य पाहून पापी घुबडाचे डोळे फुटतात. सर्व जगाला सुखरूप वाटणारी पहाट चोराच्या दृष्टीने मात्र मरणाहुनी दुःखद अशी असते. दूध चांगले, पण सर्पाच्या ठिकाणी ते विष रूपानेच परिणाम पावते. वळवाग्नी समुद्राचे अगाध जळ पीत राहूनही अधिकच उग्र असा पेटत राहतो. त्याला कधी शांती मिळत नाही. त्याप्रमाणे विद्या
विलास, ऐश्वर्य यांनी युक्त अशी इतरांची भाग्यशाली जीवनी पाहून जो रोष मनात उत्पन्न होतो तो म्हणजे क्रोध. आता पारुष्यम म्हणजे काय ते ऐक. कठोर किंवा कटुवचन बोलण्याची जी सवय आहे त्याला पारुष्यम असे म्हणतात. कटुवचन बोलणाऱ्याचे मन जणू सर्पाचे बीळ असते. त्याचे पाहणे म्हणजे जणू तो डोळ्यातून तीक्ष्ण बाण सोडत आहे असे वाटते. त्याचे बोलणे म्हणजे जणू जळजळीत निखाऱ्यांचा वर्षाव. असा माणूस नीच समजावा, कारण तो कठोरपणाची मूर्तिमंत मूर्ती आहे. आता अज्ञानाचे लक्षण ते पण ऐक. देह, मन, बुद्धी, इंद्रिये म्हणजेच मी असे जे समजायला लावते ते म्हणजे अज्ञान. व देह तादात्म्य नसणे म्हणजे या विरुद्ध असणे म्हणजे ज्ञान. दगडाला उष्ण शीत समजत नाही. जन्मांधाला रात्र दिवस कळत नाही. पेटलेला अग्नी योग्य अयोग्य काही पाहत नाही. पळीला म्हणजे चमच्याला किंवा डाव खारट आंबट तिखट रस कळत नाहीत. वाऱ्याला मार्ग अमार्ग असे काहीच माहीत नाही. लहान मूल स्वच्छ घाणेरडे सर्वच तोंडात टाकते. त्याप्रमाणे ज्याला आत्म अनात्म विचार करता येत नाही तो अज्ञानी होय. ही झाली आसुरी संपत्तीच्या सहाही दोषांची लक्षणे. भुजंगाचे शरीर लहान असते पण विष भयंकर. तसे हे 6 दोष संख्येने कमी पण सामर्थ्याने फार बलवान आहेत. अग्नी राहायला जागा कमी घेतो पण एकदा भडकला की विश्वही त्याच्या घासाला पुरत नाही. त्रिदोष एकदा का कुपित झाले की ते मग ब्रह्मदेवाचेही ऐकत नाही. विश्वास ठेवणारा मनुष्य चोरांच्या आयता हाती यावा. थकलेला मनुष्य महापुरातच सापडावा. याप्रमाणे या 6ही दोषांनी माणसाचे अकल्याणच होते. शेळीला हिंस्र पशु भेटावे तसे माणसाला हे भेटले आहेत. म्हणून दैवी संपत्ती म्हणजे मोक्ष सूर्याने उजाडलेली पहाट होय आणि आसुरी संपत्ती म्हणजे अविवेकामुळे जीवाच्या पायात अडकलेली आसक्तीची बेडी होय. रात्रीच्या वेळी पिशाच्यांचा व्यवहार असतो आणि दिवसा मनुष्य प्राण्यांचा वावर असतो. तशा या 2 संपत्ती आपापल्या परीने नांदत असतात. त्यांची रहाटीही अनादिसिद्ध अशी आहे. अर्जुना, मागे मी तुला ज्ञान लक्षणाचे वर्णन सांगितले होते. आता आसुरी लोकांविषयी ऐक. वाद्य नसले तर नादच नसतो. दुसरे कुणी वा काही नसले तर नामाभिमानही संभवत नाही. पुष्प नसताना मकरंद लाभत नाही. त्याप्रमाणे आसुरी संपत्ती स्वतंत्रपणे म्हणजे जोपर्यंत ती एखादे शरीर धारण करत नाही तोपर्यंत गोचर होतच नाही. लाकडाशी संयुक्त झाला तरच अग्नी प्रगट होणार. त्याप्रमाणे या आसुरी संपत्तीला मनुष्य देह सापडला तरच ती हालचाल करू शकते. ऊस वाढला की त्यातील रसही वाढतो. तसा जसा देह वाढेल तशी ही पण वाढते. आता ज्याला ही दोष संपदा चिटकते त्याचे आचरण कसे असते ते पण ऐक. याची मन बुद्धी पूर्णपणे अंधारात बुडालेली असल्यामुळे यांना पाप पुण्य समजत नाही. कोशात अडकलेला किडा जसा आतही जाऊ शकत नाही व बाहेरही येऊ शकत नाही, जागच्या जागीच अडकलेला असतो, तडफडत राहतो, तसे यांचे आहे. सुचिता म्हणशील तर त्यांना ती स्वप्नातही दिसत नाही. एक वेळ कोळसा आपला काळेपणा टाकेल, कावळा हा कदाचित पांढराही होईल. राक्षस मंडळी मांसाहाराला चिडून कंटाळतील, पण आसुरी माणसाला शुचित्व कधीही येणार नाही. राक्षसही मासा विटू शके. अरे दारूच्या भांड्याला कुठले पावित्र्य, शेळीचे कुठेही चरणे, वाऱ्याचे कुठेही वाहणे, अग्नीचे काहीही जाणे हे त्यांचे धर्म आहेत.
तसे देहात्म बुद्धीमुळे केवळ देहालाच श्रेष्ठ मानून हे आसुरी संपत्तीचे लोक वाटेल तसे वागत असतात. विवेकांशी यांचे कायमचे वैर असते. खरे बोलणे तर यांना ठाऊकच नाही. जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करेल तरच हे लोक खरे बोलतील. अपान वायूतून जर सुगंध येऊ लागेल तेव्हाच यांच्या बोलण्यातला खरेपणा येईल. धुराळ्यांचे तोंड धुराचे लोटच सोडत असतात. तसे आसुरी लोकांचे बोलणे वागणे असते. उंटाचे कोणते अंग नीटनेटके असते म्हणा. परमात्मा वगैरे हे जाणतच नाहीत. वेदावर यांचा विश्वास नाही. जे काही मिळू ते आपल्या मनगटाच्या बळावर मिळू अशी ते कायमची वल्गला करतात. यज्ञ करणारे मूर्ख आहेत असे यांचे म्हणणे आहे. समाधीच्या भ्रमात उगीच भगवे कपडे घालून मूर्ख लोक राहतात. 2 योग्य कुळातील वधूवरांचे मंगल मुहूर्तावर लग्न लावणे व्यर्थ आहे. कारण प्रजोत्पत्तिका तशी होऊ शकते. पशुपक्षी यांची कोणत्या शास्त्रानुसार विवाह होतात. एखाद्या वल्लभेशी तसेच रथ झाले तर कुष्ठरोग थोडाच होणार आहे. स्वर्गलोकी इंद्राला गाढवीचे जे संभोग सुख देहसुख भेटते तेच संभोग सुख कृमी कीटक नरकात आपापल्या मादीपासून मिळवतात. काम भावनेनेच स्त्री पुरुष एकत्र येतात. जगाचा जन्म असाच होतो. नंतर कामच द्वेष भावना उत्पन्न करून जगाचा नाशही करतो. अशा रीतीने काम वासने वाचून जगाचे दुसरे कारण नाही असे हे असुर लोक बोलतात. आता हे निंद्य किंडाळ वर्णन जास्त करत नाही. कारण अशा करण्यात वाचेला व्यर्थ शीण येतो. अशा प्रकारे आत्मस्वरूपाला विसरलेले हे मंदबुद्धीचे असुर लोक जगाचा नाश होईल अशा क्रूर आणि घोर कर्मात गुंतलेले असतात. त्यामुळे व्यर्थ बडबड करीत राहणे हा त्यांचा स्वभाव झालेला आहे. नमस्कार.